नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद सातारा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत योग प्रशिक्षक या पदासाठीची भरती आलेली आहे आणि या भरतीबाबतची सविस्तर जी माहिती आहे ती सविस्तर माहिती आपण आपल्याच्या या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, हे जे लेक्चर आहे ते शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे ती सविस्तर माहिती एकाच व्हिडिओमध्ये मिळून जाईल. तर हे जे काही भरती आहे ती एकूण 92 पदांसाठीची भरती असणार आहे आणि त्याच्यामध्ये 84 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 8 आयुष्यमान आरोग्य मंदिर जे आहेत तिथं जे योग प्रशिक्षक हे जे पद आहे ते तात्पुरत्या स्वरूपाचं भरायचं आहे. तर मित्रांनो, हे जे काही अर्ज करायचे आहेत ते आपल्याला अर्ज हे ऑफलाईन पद्धतीनं करायचे आहे. बघा, याच्यासाठी तुम्हाला जी काही सॅलरी आहे ती सॅलरी किती मिळणार आहे बघा. प्रशिक्षकांना प्रति योग शिबिराकरता 500 रुपये हे मानधन दिले जाणार आहे आणि आयुष आरोग्यवर्धिनी केंद्र स्तरावर प्रति आरोग्य शिबिराकरता 250 रुपये हे तुमचं मानधन असणार आहे. याच्यासाठी आपल्याला अर्ज जे करायचे आहेत ते अर्ज बघा कधीपर्यंत करायचे आहेत, 23/8/2024 पर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे. आणि या भरतीबाबतची जी काही सविस्तर माहिती आहे ती तुम्हाला JDP-Satara.gov.in ही जी काही वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरतीही दिलेली आहे. मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला परीक्षा शुल्क जे आहे ते 500 रुपये परीक्षा शुल्क तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं खात्यावर भरणं बंधनकारक आहे. आणि त्याची जी काही रिसीट आहे ती रिसीट ही तुम्हाला तिथं जमा करायची आहे. इथं तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्राचा जो काही अकाउंट नंबर आहे तो अकाउंट नंबर ही इथं देण्यात आलेला आहे. या अकाउंट नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे, ही जी फी आहे ती फी इथं सबमिट करायची आहे. आणि आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. तो कशावरती भरायचा आहे, तर ही जी तुम्हाला गुगलची लिंक दिलेली आहे मित्रांनो, ही लिंक मी तुम्हाला काय करतो आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. ही जी लिंक आहे गुगल फॉर्मची, याच्यावरती जाऊन आपल्याला काय करायचं आहे, आपली जी माहिती आहे ती सर्व माहिती इथं भरायची आहे. आणि याची जी हार्ड कॉपी आहे ती हार्ड कॉपी तुम्हाला तिथं काय करायचं आहे, सबमिट करायचं आहे. अर्ज हा जो आहे आरोग्य विभागाचं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे. योग प्रशिक्षकांनी मुलाखत प्रात्यक्षिक दरम्यान भरलेल्या फॉर्मची एक प्रत, योग प्रशिक्षणासंबंधी मूळ कागदपत्र, तुमची डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट कोर्स असेल किंवा तुमचं गव्हर्नमेंट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि तुमची जी सिलेक्शन प्रोसेस असणार आहे अर्जांमधली ती कशा पद्धतीनं आहे बघा. योग पदवी असल्यास तुम्हाला 10 गुण दिले जाणार आहेत. योग डिप्लोमा असल्यास 6 गुण, सर्टिफिकेट कोर्स असल्यास तुम्हाला 4 गुण देण्यात येणार आहेत. आणि शासकीय संस्थेतील प्रत्येक 6 महिन्यासाठी 1 गुण असे अधिकतम 10 गुण तुम्हाला इथं देण्यात येणार आहे. असे एकूण 30 गुण तुम्हाला इथं निवडीसाठी मेरिट लिस्टसाठी देण्यात आलेले आहेत मित्रांनो. आणि तुमचं जे काही सिलेक्शन असणार आहे हे तात्पुरत्या स्वरूपाचं आहे, हे इथं लक्षात घ्यायचं आहे. याच्यामध्ये बघा अजून आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपण पाहूया. ज्या योग प्रशिक्षकांचे वार्षिक मानधन 30,000 रुपयेपेक्षा जास्त असेल त्यांचा 10% TDS इथं कपात केला जाणार आहे, हे पण इथं लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जो काही अर्ज आहे तो अर्जाचा नमुनाही इथं दिलेला आहे. या नमुन्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे, अर्ज भरायचा आहे आणि तुमचा अर्ज काय करायचा आहे तिथं जे काही आरोग्य विभागाचं सातारा जिल्ह्याचं ऑफिस आहे त्याच्यामध्ये तो अर्ज तुम्हाला सबमिट करायचा आहे मित्रांनो. तर जे विद्यार्थ्यांना योग प्रशिक्षक म्हणून तात्पुरत्या स्वरूपाची नोकरी करायची आहे जिल्हा परिषद सातारा या ठिकाणी, त्यांनी काय करायचं आहे, आपले जे अर्ज आहेत ते अर्ज 23/8/2024 पर्यंत सबमिट करायचे आहेत. हे इथं लक्षात घ्यायचं आहे. परीक्षा शुल्क पण तुम्हाला दिलेले आहे, परीक्षा शुल्क ही ऑनलाईन भरायचे आहे. तर मित्रांनो, तुम्हाला याबाबत काही शंका असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि तुम्हाला हा आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच सांगा. आणि मित्रांनो, माझी एक तुम्हाला रिक्वेस्ट राहील, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.